जर कोणी अडचण मध्ये आलं ना त्याला मदत करा. आपल्या मराठेशाहीच्या ज्या लोकांना गुरुमे ना आम्ही उच्चा घर नाहीत आम्ही उच्ची जाते, ही लोक एकामेकाला मदत नाही करत. करतात लोक मदत कोणती तुम्हाला सांगू. मी कुठल्या जातीच्या विरोधात नाही बोलत, पण एक सूत्र समजून जातो. जर एखाद्या शिंदीच्या मारवाडीच्या पोरानं जर मार्केटमध्ये दुकान टाकलं ना, शिंदी घ्या मारवाडी घ्या वाणी घ्या, ही माणसं जेव्हा मार्केटमध्ये दुकान टाकतात ना, ही ज्यावेळेस दुकानाच्या उद्घाटनाला जातात ना त्यावेळेस कपडे नाही घेऊन जात, टोपी रुमाल नाही जातस. अहो आपला बांडा तोमचे बांडा मोठा घ्यात. आपल्या वाणी सिंधी लोक मारवाडी लोक ज्यावेळेस नवीन दुकान एखादा त्यांच्या जमातीतला माणूस टाकतो ना, तेव्हा कपडे नाही घेऊन जात. प्रत्येक जण पॅकेटमध्ये 1000 रुपये घेऊन जातो. आणि त्याने काही एखाद्या त्या दुकानाजवळ असा गल्ला ठेवलेला असतो ना, त्या गल्ल्यांमध्ये जो येतो ना तो 1000 रुपयाचं पॅकेट टाकतो. काय गरज आहे त्यांना तसं करायची? का करतात ते तसं? की त्यांना माहिती आहे दुकान टाकलं तर हे 2-2.5 महिने चालणार नाही, याची लगेच प्रगती होणार नाही, हा लगेच मार्केटमध्ये प्रसिद्धीला येणार नाही. पण हा या दुकानावरती विश्वास ठेवून बाहेर निघायला पाहिजे, पडायला पाहिजे, भविष्यात हा टिकला पाहिजे. म्हणून कमीत कमी त्याला इतका पैसा जमा करून देतात ते की 3 ते 4 महिने याचं दुकान नाही जरी चाललं ना, तर आपण 1000 रुपया जरी ना गल्ला टाकात इथला पैसा संगड सुद्धा तर यांना 5 महिना परिवार या आयर करेल पैसासवर चाली. आपला आयर काय राहस? कपडा काय शिलगाव नाहीत का त्या? मदत करायला बुद्धी तेच पाहिजे, सहकार्य करायला नीती श्रेष्ठ पाहिजे, दया करण्यासाठी हृदयात प्रेम पाहिजे. अरे जर आपलाच भावना पोऱ्याला जर टक्का 90 पण नव्हती ना, तर दुसऱ्या भावना तोंड उतरी राहिलं कवाय भारत सुखी होई. एखादा भाऊ ना जर पोऱ्या नोकरी लाग्या तर दुसरा भाऊ लगे येणं त्यांना पा कूट करस कधी होई. याला एकच सूत्र आहे, भारता ग्रहण लागले. भारताला हे ग्रहण लागले. विनंती करून सुद्धा तो येणार नाही. आता माझी एकच सर्वांना विनंती आहे सांगताना की पाप करायचं असेल तर असं पाप करा, इतकं जटिल पाप करा की रावणानं पाप केलं ना, डायरेक्ट सीतामयांना चोरून आणलं. जटायू भेटला, युद्ध झालं पाहिजे तसं. पण युद्धाची भूमिका जसं मी बोललो ना, काही कपटी लोक विषय छेडतात नाही, विषयापर्यंत येतात. या काही बेरड राहत, काही चांगला पोऱ्याला सुद्धा असं बरोबर विलक्षण मग उभा कर देईन, त्यांना बरोबर काटावर काटा घालली देईन. याचा चांगला अनुभव आलाय मला सुद्धा. म्हणा विजय कीर्तन चालायला लागणार ना महाराज, जेव्हा जेव्हा कीर्तन चालायला लागले ना, मला बी असं युगू युगत की मला बोलता लोक म्हणा लागत बुवा बरोबर इनी मिनी भाव बनच नाही परकाच नाही, बराबर फॉर्म भरायला लागली ना. म्हणे बी आऊस आऊस म्हणे मोठा किंवा फॉर्म भर दिना, फॉर्म भरा दिन दुनियाना लोक छाननी ना देईन, माघार बी लिहू देत नाही. आणि फॉर्म तर भराय घ्या म्हणा बी कुठे माहू मी बी म्हणा बी पाय खाले टेका येत नाही. आणि जसा फॉर्म भराय घ्या आणि मतदान मागा टाईम म्हणून मन मी तर कोण दिकी मी जेनगर जाऊ बाईन मी हात जोडू पाय जोडू जयसनगर पाय पडू तिथं लिखत सांगे म्हणा अंड्यानगर कीर्तनले काय ता लिंद का पॅकेट कमी. आता इथलं ध्यान माठी जो शेवटना दिन माल भेट जो शेवटना दिन ती पण काही मला नारायणी देवा होती, माले उलट जागा होती त्या रोज ते पॅकेट लय. महाराज घेरा घालणाऱ्यांवरती लक्ष ठेवा.
खड्ड्यात पाडणारे आपलेच असतात, परके नसतात. फुलावणारा बी आपलाच राहत. आणि मला जो फुलाई दे ना आणि इलेक्शन उभा राहू, मी तर गण ऐकूया करी करी मते मागू, पण या गाव एक्झिट पोल काढणारा एकदम बेरट. त्या बरोबर असा शेवटणार रातले येतस. मी तर शेवटणार रातले असा जपेलो तू 12-1 वाजता एक चित्र पुन्हा हो त्याला वैकू बी नाही मी. असा टाइमला असा न्यारा चेहरा बी पुढे येतोस. बडा गावनी सौसाठी बरू मी तेच ते एकनी बी मत दिन नाही, तेच त्यांनाही सौसाट्या बरेलो तेच वैसन मत दिनात मला समजत नाही काय करून काय ठेव बाबा. उभा तर राहून गेलो आणि सर्वांकडे मत मागता मागता शेवटने रातले 2-3 जण उन्हात असा दरवाजा ठोकेत. महाराज व महाराज, अरे काय डोळ्याला जप ना बुधू रे, अरे तू ना बडा नेमून जायचे म्हणे भाऊ, तुला फक्त 13 मते कमी पडाय ना, तू 42,000 रुपये दे, त्यांना फटाकडा बी होई जाईन, गुलालने थैल्या बी होई जातील. तू हे फक्त काय कर, 13-14 मते वरच तुला गेम आहे फक्त. तू फक्त गुलालना थैल्या बी लाईट ठेव, बँड बी लाईट ठेव, फुले आम्ही लईच होत. महाराज 42,000 रुपये मागित त्या, पण ते वारगा हस राहस माणूस हातच लावस पैसा असली मागे राहसच नाही. एक इलेक्शनले उभा राहील पोऱ्या आणि चालू लगीन जमेल पोऱ्या का तुम्ही दोन्ही बी पीएम काही जायला राहतच. त्या चालू लगीन होईल पोऱ्या बी द्या का तुम्ही, कोणता का कोपरामध्ये की नव्हतो. एखादा गव्हाणमा पड जाई तर एखादा गटारमा पड जाई. परवा एक पोरगा बोलता बोलता कुत्रावर, ते कुत्र कमी कोक आहे आणि तोच कोक आहे हडे हडे हडे. आणि मी वाटवार त्यांना मध्यक्रम म्हणतो ओ येड गाजर, अरे त्या कुत्राना दोष नाही रे, तू कुत्राला मुसडावर पायटी देणार, कुत्रापेक्षा तू जास्त कोकाही राहणार ना रे. जसं ते नववारगर असतं. परवा आमच्या गलीमध्ये एका पोरीचा साखरपुडा झाला. आमनात एका दाखलीने मोठी होईल पोर, तिला बालवाडीना डबा आम्ही जाईल, तिने खिचडी आम्ही बी त्या डबा माखा. समोर साखरपुडा मी करपुडा बडा भांडा दवा पहिन तर मंडपल्या गड्या करा पहिन आम्ही बडा आवरी उरी ऊन आणि वटार हात पाय दुरेन तुम्ही तर लोक ती पोरची नामा. मी आमने घरनी बैल बोलव म्हणतो आधी आहे अहो इडो उसकी जाईना, तिला म्हणते ते दोन पाणी सोडतात गड्या गुड्या करणं आधी आहे म्हणता आय आधी आहे. तर लोक आमना करणं पोरग म्हणे पप्पा तुम्ही असं आईला आई का म्हणतात. म्हणजे कुठे कुठे भाऊ आमना आई माझा मनाने घ्या ती उनी देखे म्हणे तुमले काय वाटत आहे ते म्हणता आत्ते लगीन व्हायला पाहिलं होतं आपलं. मला असं वाटत. तिला म्हणतो येडे कितला चांगला काय आहे. अरे 2-2 लेकरं आहेत तरी जुन्या दल्ल्या सांगत मी आम्ही बोलूत नाही आई पूर्ण नवर देवाच घर बी बिडेल नाही तर लोक नाही आता. मी 3कडे देखून मला असं वाटत म्हणतो हो म्हणा बा विल काही एंटम नाही सोडत मग टाकून बिडी हो. हा इथली बोलणारी पोरगी इथली येडी बागी होई गे. नवीन लग्न जमलेलं कार्य आणि विलक्षण उभा राहायला माणूस बेम काही जायला राहस त्या बुडावत नाही, त्या पैशातले हात लावत नाही. तर लगून दल्ली वाट रे मरी जायचो कुत्रा गरमा किराणा करांचा वजूलच तुले आता बांडा कुत्रा ताजा कर म्हणतो हो म्हणा वा पैसा दिल्यानंतर या का म्हणा गौरीवालाच फोन लागते दिन भो त्या पैसा मोजीच राहीन तुम्ही देवाले. तर लोगून बाई पोरेल उठाडे उठा रे मावली गुरु तुमना बाप दे का काय कर बाई तिरीत कराय ना म्हणतं या इनी मिनी म्हण तंगडीसले शेंटिंग दार बांधतीन भो म्हणी तर त्या 42,000 रुपये दी ना या एक्झिट पोल काढणार आता आती इसता दिकनात बिनात आज यकुंबर किंवा टाको बायगली जमाल 13 मतेच वर सांगेत
जमाल गुलालने थैल्या बिलवणी देत त्यांना बँड बी सांगेत फुले बी माहिने मी 43 मध्ये स्वर्ग सोडायनु 43 मध्ये स्वर्ग सोडायनु मी असं उनू गरजाचा काही बॉम्बे मा कसा वेलो धावा मना मागे बी नाही पुढे बी नाही आणि मग समजणं गुरुमय येऊन दे ना कोणी घसड आपलाच नाहीच घसड एक लक्षात ठेवा देव तुम्ही भजायला जाल त्याच्यापेक्षा कार्य सत्य करा एखाद्याचं गरीबाचं पोरग शिक्षण करत असेल आणि जर त्याला फी भरायला पैसे नसतील ना त्याला स्वतःहून मदत करा ऐसा कर की घरावे राम एखाद्या मुलीच्या लग्नाला पैसे नसतील तिचा बाप तिची माय तुती करत असेल पैसे भेटत नसतील तर ऐसा असं करा त्यांना हक्काने सांगा की अरे घे ना दादा पैसे तुझी लेख काय माझी लेख काय 2 महिन्याची ठिकाणी 4 महिने देव आपल्याला कोणतीच कमी होऊ देत नाही या जटायूने जेव्हा युद्ध केलं पंख छाटली गेली पडले महाराज पण शेवटच्या घटिकेला फक्त राम राम केलं तर रामाची मांडी प्राप्त झाली कशाच्या जोरावर कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदयी प्रगटे राम रूप पण जिथून तो रावण ते सीतामायांना घेऊन गेला पण याच सीतामायाचा शोध घेण्यासाठी अयोध्या नरेश ब्रह्मांड चालक जगाचा मालक डायरेक्ट लंकेपर्यंत गेला इकडे रावणाने असं पाप केलं की याला राम शोधत शोधत मारायला आला इकडे बडीने असं पुण्य केलं की बडीला शोधायला आला मग तुकोबरायांना आलेल्या भक्त मंडळींना एवढंच सांगितलं पाप कर का पुण्य कर पण ऐसा कर घर आवे